नमस्कार मित्रांनो, मराठी करंट अफेअर्स विथ बाबूराव या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज बघा आपण जे टोकियो ऑलिम्पिक झालं होतं 2021 विषयी त्याविषयी पूर्ण माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, बस चला बघूया टोकियो ऑलिम्पिकची सर्व माहिती. मित्रांनो बघा, याचं जे आयोजन होतं टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन आहे 23 जुलै 2021 ते 8 ऑगस्ट 2021 रोजी करण्यात आलेलं होतं. बघा याची जे जपानची राजधानी आहे टोकियो, तिथं हे संस्करण करण्यात आलं होतं. बघा, हे संस्करण होतं ते 32वं होतं आणि याचा जो शुभंकर होतो त्याचं नाव होतं मिराई तोबा. बघा, विचारलं तर ऑलिम्पिकचं आयोजन कुठं झालं होतं, तर टोकियो जपान. कधी झालं होतं, 23 जुलै 2021 ते 8 ऑगस्ट 2021. संस्करण हे 32वं होतं आणि शुभंकर होतो मिराई तोबा. बघा, शुभंकरवरती प्रश्न विचारला तेव्हा पिक्चरमध्ये आपण पाहू शकता की शुभंकर होतो ते मिराई तोबा म्हणून हे अशा प्रकारचा हा पिक्चर आहे. बघा मित्रांनो, बघा मित्रांनो, नेक्स्ट स्लाईड बघू आपण. बघा, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती IOC ची स्थापना आहे जे 1894 झालेले आहे. बघा, त्यांचं मुख्यालय आहे न्यूसाडे स्वित्झर्लंडमध्ये आहे आणि सध्याचे जे अध्यक्ष आहे ते थॉमस बाक याचे अध्यक्ष आहे IOCचे. बघा, लंडन ऑलिम्पिकचं जे आदर्श वाक्य असतं पहिलं जे होतं ते होतं फास्टर, हायर, स्ट्रॉंगर एवढंच होतं. पण 2021मध्ये बघा याच्यामध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये एक शब्द ॲड केला तो म्हणजे टुगेदर हे यावर्षी ॲड केलेलं आहे. त्यामुळे आता नवीन काय झालं आहे, फास्टर, हायर, स्ट्रॉंगर आणि टुगेदर हे असं त्याचं वाक्य झालेलं आहे. बघा पुढं आहे, पहिल्यांदाच समावेश केलेले क्रीडा प्रकार कोणते. बघा, नव्याने ह्या वर्षी 2021मध्ये जे क्रीडा प्रकार समाविष्ट करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये 1 होतं स्केटबोर्ड, 2 होतं सर्फिंग, 3 होतं कराटे, 4 होतं स्पोर्ट लाईव्ह. बघा, हे 4 खेळ आहे नव्याने ॲड केलेले आहे. बघा टोटल खेळ प्रकार होते 205, क्रीडा प्रकार होते 33. बघा, 33 क्रीडा प्रकारातील 339 प्रकार होते खेळातील. पुढली स्लाईड आहे. बघा मित्रांनो, टोकियो ऑलिम्पिकसाठी भारताचं काय होतं. बघा, भारतातून बघा कोण कोण सामील झालं, किती लोक होती, ध्वजवाहक कोण होतो याबद्दल माहिती पाहणार होते. बघा, टोकियो ऑलिम्पिकसाठी भारताचे 228 जणांचे पथक असून त्यामध्ये 119 खेळाडू होते. भारताचे किती खेळाडू होते, 219 खेळाडू होते. बघा, हे महत्त्वाचं आहे. पथक जरी 228 जणांचं असलं तरी खेळाडू किती होते हे महत्त्वाची गोष्ट आहे. बघा, भारताचे ध्वजवाहक कोण होतं. बघा, भारताकडून मनप्रीत सिंह हॉकी, मेरी कोम बॉक्सिंग हे सुरुवातीचे ध्वजवाहक होते. आणि ज्यावेळेस समारोपण झालं त्यावेळेस बजरंग पुनिया कुस्ती हे याचे ध्वजवाहक होते. बघा, लक्षात घ्या, ध्वजवाहक कोण होतं, मनप्रीत सिंग हॉकी आणि मेरी कोम बॉक्सिंग हे यावेळेसचे ध्वजवाहक होते. आणि बजरंग पुनिया कुस्ती या समारोपणाच्या वेळी होते त्याचे ध्वजवाहक. बघा, पुढचा प्रश्न आहे उद्घाटन. बघा, उद्घाटन कधी झालं होतं. बघा, जपानचे राजसम्राट नारुहितो, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडन यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले. बघा, कोण होते 3 व्यक्ती, जपानचे राजसम्राट नारुहितो, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडन यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले. बघा, ऑलिम्पिक क्रीडाज्योत मैदानात जपानची टेनिस खेळाडू नाओमी ओसाका हिने प्रज्वलित केली. बघा, ज्योत कोणी प्रज्वलित केली, जपानची टेनिसपटू नाओमी ओसाका. बघा, लक्षात ठेवा. बघा, ही नाओमी ओसाका हिने ही क्रीडा ज्योत आहे जी मैदानात हिने प्रज्वलित केली होती. पुढची स्लाईड आहे. बघा, नोबेल लॉरेल पुरस्कार कोणाला देण्यात आला होता. बघा, उद्घाटनाच्या दिवशी हा पुरस्कार देण्यात आला होता. बघा, मोहम्मद युनूस जे बांगलादेशचे आहे नोबेल पुरस्कार विजेते, यांना हा नोबेल लॉरेल पुरस्कार देण्यात आला होता. बघा, भारतीय जे पथक होतं मैदानात 21 क्रमांकावर होतं आणि 19 खेळाडू व 6 अधिकाऱ्यांसह भारतीय संचलनात सहभागी झाले होते. बघा, संचलन पण होतं. संचलनात काय आपले जे खेळाडू किती होते, 19 खेळाडू आणि 6 अधिकाऱ्यांबरोबर ते संचलनात सहभागी झाले होते. आणि कितव्या क्रमांकावर होते मैदानात पथक, 21व्या क्रमांकावर होते. बघा, याच्यात महाराष्ट्र राज्यातून कोण कोण खेळलं होतं. बघा, महाराष्ट्र राज्यातून या स्पर्धेत 2 स्पर्धक होते. मग त्याच्यामध्ये एक होतं त्या म्हणजे तिरंदाज प्रवीण जाधव साताऱ्याचा आणि अविनाश साबळे धावपटू जो बीडचा आहे. हे 2. बघा, महाराष्ट्रावरती कधी पण प्रश्न विचारला जाऊ शकतो याच्यामध्ये कोण की खालीपैकी कोणते खेळाडू टोकियो ऑलिम्पिकमध्ये सामील झाले होते. तर प्रश्न बघा तुम्ही लक्षात ठेवा, प्रवीण जाधव सातारा आणि अविनाश साबळे धावपटू बीड हे लक्षात ठेवा. बघा, टोकियो ऑलिम्पिकमध्ये सर्वात सुवर्णपदक जिंकणारा सर्वात युवा खेळाडू कोण त्या देशाचा होता.
बघा सर्वात युवा खेळाडू विचारला आहे कोणत्या देशात होता आणि त्याचं वय काय आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. बघा मोमोजी निशिया 13 वर्ष, बघा वयाच्या 13व्या वर्षी सुवर्णपदक जिंकणारा खेळाडू आहे मोमोजी निशिया, जपानची हे. आणि त्याचा खेळ प्रकार काय होता, खेळ स्ट्रीट स्केटबोर्डिंग. बघा स्ट्रीट स्केटबोर्डिंगमध्ये सुवर्णपदक जिंकले 13 वर्षाच्या खेळाडूने. बघा लक्षात ठेवा मोमिजी निशिया, त्या वय वर्ष 13 आणि देश आहे जपान. आणि खेळ पण बघा स्ट्रीट स्केटबोर्डिंग. बघा पुढची स्लाईड आहे पदक तालिका. बघा 1 नंबरला होता अमेरिका, 2 नंबरला होतं चायना, 3 नंबरला होतं जपान. बघा आपल्याला एवढं डिटेलमध्ये नाही विचारले त्याचे प्रश्न की कोणी किती पदकं जिंकली होती, पण तरी तुम्ही अभ्यास करा त्याच्याविषयी की अमेरिकेने किती पदकं जिंकली होती, चायनाने किती जिंकली होती, जपानने किती जिंकली होती. बघा भारताचं स्थान होतं 48वं. भारताने 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 ब्रॉन्झ याशी एकूण 7 पदकं जिंकली होती. बघा आता ही पदकं आपल्याला सविस्तर पाहिजे. आता पुढल्या स्लाईडमध्ये बघू. बघा एक होतं जे गोल्ड नीरज चोपडाचं होतं हरियाणा, त्यामध्ये होते भालाफेक. बघा बघा त्यांनी एक नीरज चोपडाने हरियाणामध्ये भालाफेक, बघा त्यांनी भाला फेकला होता तो 87.58 मीटर. बघा हे लक्षात ठेवा, आता पण याच्यावर बरेच प्रश्न आलेले आहेत की नीरज चोपडा यांनी भाला फेक किती दूर फेकला होता. का 87.58 मीटर हा भाला फेकला होता. बघा पहिलं जे एकमेव गोल्ड भेटलं आपल्याला जे 7 ऑगस्टच्या दिवशी भेटलं. बघा समारोप झाला 8 ऑगस्टला आणि आपल्याला गोल्ड भेटलं 7 ऑगस्टला. तोपर्यंत आपल्याला एक पण गोल्ड भेटलं नव्हतं. बघा पुढचा प्रश्न आहे सिल्वर. बघा सिल्वर आपल्याला 2 भेटली होती, एक म्हणजे मीराबाई चानू आणि 2 म्हणजे रवी दही आहे. लक्षात ठेवा. बघा सविस्तर पाहू आपण त्यामध्ये. बघा पहिलं सिल्वर जे भेटलं ते म्हणजे मीराबाई चानू. त्यानंतर राज्य कोणत्या राज्याच्या आहे, मणिपूरच्या. खेळ कोणता होता, वेटलिफ्टिंग, आणि 49 किलो वजनी गटामध्ये ते खेळत होते. बघा हे लक्षात ठेवा. आणि वजन किती उचललं होतं, 202 किलो हे वजन उचललं होतं. बघा याच्यावरती प्रश्न येऊ शकतो आणि आलेले पण आहेत सध्या. पुढचा होता तो खेळाडू इथला सिल्वर भेटला दुसरा, रवी दहिया हरियाणा, फ्रीस्टाईल कुस्ती आणि 57 किलो वजनी गटात ते खेळत होते. बघा रवी दहिया हरियाणा, फ्रीस्टाईल कुस्ती आणि 57 kg वजनी गट. बघा मीराबाई चानू 49 किलो वजनी गट आणि रवी दहिया 57 किलो वजनी गट. बघा ब्रॉन्झ आपल्याला टोटल 4 भेटली होती. बघा एक भेटलं होतं बजरंग पुनिया, 2 लवलीना बोरगोहेन, 3 PV सिंधू तेलंगणा आणि 4 होतं जे भारतीय हॉकी टीमला भेटलं होतं. बघा ते सविस्तर भाऊ 4 ब्रॉन्झमध्ये एक होतं बजरंग पुनिया हरियाणाचा जो खेळाडू होतो फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये 65 किलो वजनी गटात ते भेटलं होतं. कोणत्या 65 किलो वजनी गटात. बघा दुसरं जे भेटलं होतं ते लवलीना बोरगोहन आसामचे खेळाडू. बघा लवलीना बोरगोहन विचारलं जाऊ शकतो, लवलीना बोरगोहन ह्या कोणत्या राज्याचे खेळाडू आहे, तर ते कोणत्या राज्याचे, आसाम. बघा आणि त्यांचा खेळ कोणता होता, बॉक्सिंग, आणि 69 वजनी गटामध्ये त्यांनी हे ब्रॉन्झ मेडल जिंकलं होतं. पुढचा आहे 3 नंबरला PV सिंधू, तेलंगणाची खेळाडू आणि कोणता खेळ खेळते, बॅडमिंटन. बघा जी अशी पहिली भारतीय महिला आहे की जिने 2 पदकं जिंकलेली आहे. बघा रिओ 2016मध्ये तिनं सिल्वर जिंकलं होतं आणि टोकियो 2021मध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलेली आहे. आणि बघा जर पुरुषांमध्ये पाहिलं गेलं तर बघा पुरुषांमध्ये पाहिलं गेलं तर एक सुशील कुमारने 2 पदकं जिंकलेली आहे. त्याने पण सिल्वर आणि ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे 2008 साली आणि 2016 साली. बघा 4 नंबरचं जे आपल्याला ब्रॉन्झ भेटलं होतं ते भारतीय हॉकी टीमकडून भेटलं होतं. बघा हे पदक आपल्याला 41 वर्षानंतर आलेलं होतं. बघा असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो, भारताला हॉकी टीममध्ये किती वर्षानंतर पदक भेटलं. बघा 41 वर्षानंतर हे पदक भेटलं. बघा 1980ला भारताला गोल्ड भेटलं होतं आणि ते ऑलिम्पिक होतं मास्कोमध्ये भरलेलं ऑलिम्पिक, त्याच्यामध्ये आपल्याला गोल्ड भेटलं होतं. त्याच्यानंतर डायरेक्ट 2021ला आपल्याला डायरेक्ट ब्रॉन्झ भेटलेले आहे. बघा हे असे प्रश्न आले होते. बघा लक्षात ठेवा, गोल्डला 1, सिल्वर 2 आणि ब्रॉन्झ 4 हे असं बघा 1, 2, 4 हे लक्षात ठेवा आणि टोटल 7 हे अशी पदकं आहे. बघा हे लक्षात ठेवणं सोपं आहे. बघा भारताने आत्तापर्यंत ऑलिम्पिकमध्ये 35 टोटल पदकं जिंकलेली आहे, त्यामध्ये 10 गोल्ड आहे. बघा 10 गोल्ड कसे, टोटल 35 त्यापैकी 10 गोल्ड. त्यामध्ये बघा हॉकीमध्ये आपल्या भारताला 8 हॉकीमध्ये 8 सुवर्णपदक भेटलेली आहे. नेमबाजीमध्ये 2008चा अभिनव बिंद्राचं 1 आणि 2021चं नीरज चोपडाचं भालाफेकमधलं. बघा हे लक्षात ठेवा, टोटल फक्त 8च सुवर्ण आहे, 10 सुवर्ण आहे, त्यापैकी 8 हॉकीचे आणि 2 इतर, एक अभिनव बिंद्रा आणि 2 नीरज चोपडा.
बघा टोकियो ऑलिम्पिकमध्ये 2021मध्ये सर्वात जास्त पदक कोणी जिंकले? बघा टोकियो ऑलिम्पिकमध्ये सर्वात जास्त पदक बघा लास्ट इयरला उसेन बोल्टने जिंकले होते, त्याच्या आधी मायकल फेल्प्सने पण जिंकले होते बघा. पण ह्या वर्षी हे दोघे पण नव्हते ऑलिम्पिकमध्ये. तर ह्यावेळेस ना एम्मा मॅककॉन महिला ही आहे, हिने 7 पदके जिंकलेली टोटल. जलतरणपटू आहे ही ऑस्ट्रेलियाची, तिने ही पदकं जिंकलेली आहे. बघा मित्रांनो, आजच्या असा व्हिडिओ होता ऑलिम्पिकविषयी. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब.